अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. आज मी आपणा बालगुन्हेगारी गारी वाढली अपार ही माझी स्वरचित कविता आपणापुढे सादर करणार आहे. आणि माझं दुसरं चॅनल सरळ जीवनधारा हे सुद्धा पाहण्याला अवश्य पहा, कारण त्यामध्ये प्रेरणादायी असे विचार मांडलेले आहे. पहिल्या महिला, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, अध्यक्ष अशा प्रकारे तिथे अशी प्रेरणादायी विचार आहे. आणि असा प्रत्येक असा भाजीपाला त्याच्यामध्ये कोणते जीवनसत्व रेसिपीसुद्धा करते आणि हजारो प्रतिसाद मला प्रेक्षक देतात. तर ते चॅनलसुद्धा पाहायला विसरू नका. आता बाल गुन्हेगारी वाढली अपार ही कविता मी आपणापुढे सादर करते, ती पहा. बाल गुन्हेगारी वाढली अपार, मायेबाप होती चिंतातुर. बाल गुन्हेगारी वाढली अपार, मायेबाप होती चिंतातुर. परिस्थिती मानसिक अस्वस्थता असे खूपच जबाबदार. परिस्थिती मानसिक अवस्था असे खूपच जबाबदार. अपराधी प्रवृत्ती वंश शरीरावर नाही अवलंब. अपराधी प्रवृत्ती वंश किंवा शरीरावर नाही अवलंबून. एकाच कुटुंबात वाढले बहीण भाऊ, गुन्हेगार नाही बनत. एकाच कुटुंबात वाढले बहीण भाऊ, गुन्हेगार नाही बनत. मुले मायबापाचे नाही ऐकत. का बिघडतात मुले? तर त्याच्या मागे कारण असतं. मुले मायबापाचे नाही ऐकत, वाईटाच्या राहतात संगतीत. मुले आई बापाचे नाही ऐकत, वाईटाच्या राहतात संगतीत. गुंडगिरी शिवीगाळ सदैव अश्लील भाषा वापरतात. गुंडगिरी शिवीगाळ सदैव अश्लील भाषा वापरतात. चांगल्या वाईट घटना आई वडिलांचा असे प्रेमाचा अभाव म्हणजे कशामुळे मुले बिघडतात किंवा गुन्हेगार बनतात हे या कवितेत आहे. चांगल्या वाईट घटना आई वडिलांचा असे प्रेम अभाव, आर्थिक राजकीय स्थिती गुन्हेगारास पडे कारणीभूत. आर्थिक राजकीय स्थिती गुन्हेगारास पडे कारणीभूत. कामवासना भडक हिंसक वृत्तीचे चित्रपट बघून, काही चित्रपट किती विचित्र असतात. कामवासना भडक हिंसक वृत्तीचे चित्रपट बघून. पोलीस कथा हेर कथामधून गुन्ह्याचे होई मार्गदर्शन. ही पोलिसांच्या कथा पाहता. पोलीस कथा हेर कथामधून गुन्ह्याचे होई मार्गदर्शन. समाज वातावरण यांत्रिकता, कौटुंबिक नियंत्रणाचा अभाव. समाज वातावरण समाजातलं वातावरण, समाज वातावरण यांत्रिकता, कौटुंबिक नियंत्रणाचा अभाव. लहानपणी स्वतंत्रता, शहरात मुलांच्या टोळ्या करी छेडाछाड. लहानपणापासून त्यांना स्वतंत्रता पाहिजे. लहानपणी स्वतंत्रता, शहरात मुलांच्या टोळ्या करी छेडाछाड मुलींची. बालवयात पडी प्रेमात, पिढी जात वैरातून सूट घेण्या. बालवयात पडी प्रेमात, पिढी जात वैरातून सूट घ्यायचा याचा, असं पिढ्यानं पिढ्या चालतं. अनैतिका सोडा
नका घेऊ सूड माय बहिणीला आशीष देण्या. अनैतिक सोडा आणि अनैतिक असते आपल्या अंगी ते सोडा. नका घेऊ सूड माय बहिणीला आशीष देण्या. शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र तेथेच घडता विद्वान पंडित. शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र तेथेच घडती विद्वान पंडित. आता जातीयता, राजकीय हेवे दावे स्वार्थाने डागाळलेले दिसतात. आता जातीयता, राजकीय हेवे दावे स्वार्थाने डागाळलेले दिसतात. बालकांनी दारू पिणे, जुगाड खेळणे, वेश्यागृहात जाऊ न देणे. बालकांनी दारू पिणे, जुगार खेळणे, वेश्यागृहात जाऊ न देणे. टी व्ही सतत न बघणे, गेम न खेळणे, पालकांनी दक्षता घेणे. टी व्ही सतत न पाहणे, गेम न खेळणे, पालकांनी दक्षता घेणे. नागरिक हो जागरूक रहा. नागरिक हो जागृत रहा. गुन्हेगारी, बलात्कार समस्या महत्त्वाचे. नागरिक हो जागरूक रहा. गुन्हेगारी, बलात्कार समस्या महत्त्वाचे. समाज स्थितीत परिवर्तन घडवा देशाच्या जबाबदारीची. समाज स्थितीत परिवर्तन घडवा देशाच्या जबाबदारीचे. समाज स्थितीत परिवर्तन घडवा देशाच्या जबाबदारीचे. बालगुन्हे वाढली अपार, मायबाप होती चिंतातुर. बालगुन्हेगारी वाढली अपार, मायबाप होती चिंतातुर. परिस्थिती, मानसिक अवस्था असे खूपच जबाबदार. परिस्थिती, मानसिक अवस्था असे खूपच जबाबदार. तर अशा प्रकारे आपण जे मुलांची वर्तन करतो त्यांच्याशी वागणं नाही. आई वडिलांनी प्रेम द्यायला पाहिजे, म्हणजे ते आपल्यापासून दूर जात नाही. आणि शक्यतोवर त्यांना सुसंगत चांगल्या संगतीमध्ये राहू द्यायचं. तर अशा प्रकारे मी हे सांगितलं आहे की हे बाल गुन्हेगार कसे होतात. मुलींवर बलात्कार करणं किंवा काही अनैतिक म्हणजे हे मुलींवरील अत्याचार जे काही घडतात. मी रोज असं पाहत असते, पेपरला वाचत असते. त्यावरून मी हे बालगुन्हेगारी का वाचते ही कविता आपण आपले सादर केली. अवश्य पहा, लाईक व शेअर करा.